कधी-कधी मला वाटतं मी खरंच खूप नशीबवान आहे. कारण आजही मला खूप जणींचे मेसेज येतात. ताई, तू खूप लकी आहेस गं. तुझ्या नवऱ्याने तुला आणि तुझ्या मुलालाही स्वीकारलं. पण आमच्या नशिबात तसं नाही. ताई, माझ्यावर प्रेम करतात गं, पण माझ्या मुलाला स्वीकारत नाहीत. ताई, घरचे म्हणतात लग्न कर, मुलाला आईकडे ठेव. ताई, मला दुसरं लग्न करायचं आहे गं, पण माझ्या बाळाचं काय? आणि खरं सांगू, असे मेसेज वाचले की माझे डोळे नकळत भरून येतात. कारण मी स्वतः एक आई आहे आणि मला माहीत आहे, एका आईसाठी तिचं मूल म्हणजे तिचं संपूर्ण जग असतं. मी जेव्हा दुसऱ्या लग्नाचा विचार केला, तेव्हाच एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली. मी लग्न करेल, पण एका अशा माणसासोबत जो मला नाही तर माझ्या मुलालाही मनापासून स्वीकारेल. कारण मला नवरा हवा होता, पण माझ्या मुलाची किंमत देऊन नाही. मला संसार हवा होता, पण माझ्या मुलाला मागे ठेवून नाही. आणि हो, मलाही खूप लोकांनी सल्ले दिले होते. मुलाला आईकडे ठेव, आधी लग्न कर, नंतर बघू काय करायचं. कोण स्वीकारेल दुसऱ्याचं मूल? पण मला हे कधीच मान्य नव्हतं. कारण माझं मूल ही माझी जबाबदारी नाही, तर तो माझा श्वास आहे, माझ्या आयुष्याचा भाग आहे. आणि जो माझ्या मुलाला स्वीकारू शकत नाही, तो मला पूर्णपणे स्वीकारूच शकत नाही. मी देवाकडे फक्त एकच मागितलं होतं, देवा, जर माझ्या आयुष्यात कोणाला पाठवणार असशील तर असा माणूस पाठव जो माझ्या मुलाला माझ्या इतकं प्रेम देईल. आणि देवाने माझं ऐकलं. म्हणून आज मी स्वतःला खूप नशीबवान समजते. पण जेव्हा काही जणांचे मेसेज वाचते तेव्हा मन खूप दुखतं. कारण त्या लिहितात, ताई, माझ्या मुलाला स्वतःचं मानलं जात नाही. तो घरात असूनही परका असल्यासारखा राहतो. माझ्यावर प्रेम करतात, पण माझ्या मुलावर नाही. आणि आजच मी इंस्टाग्रामवर पण एक व्हिडिओ पाहिला. एका आईचं लग्न होतं. बिदाईची वेळ होती. सगळे तिच्या नव्या आयुष्यासाठी आनंदी होते. पण तिचा छोटासा मुलगा मात्र खूप रडत होता. आईला घट्ट धरून, जणू त्याला तिला सोडवायचंच नव्हतं. कारण त्या नवीन घरात त्याला स्वीकारलं जाणार नव्हतं. तो आईसोबत जाणार नव्हता. तो व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्या मुलाच्या मनात त्या क्षणी काय चाललं असेल, आई, तू मला सोडून का चालली आहेस? मलाही तुझ्यासोबत यायचं होतं. माझी चूक तरी काय आहे? तुला नवीन कुटुंब मिळालं, पण माझं काय? कदाचित त्याने हे शब्द कधीच बोलले नसतील, पण त्याच्या डोळ्यातील अश्रू सगळं सांगत होते. आणि म्हणूनच मला प्रत्येक आईला एक गोष्ट सांगावीशी वाटते. दुसरं लग्न नक्की करा, पुन्हा आनंदी व्हा, पुन्हा प्रेम करा, पुन्हा आयुष्य जगा. पण फक्त लग्न व्हावं म्हणून नाही, किंवा समाजाच्या दबावाखाली नाही, किंवा एकटेपणाला घाबरून नाही. आपल्या मुलाला मागे ठेवू नका. कारण नवरा पुन्हा मिळू शकतो, संसार पुन्हा उभा राहू शकतो. पण एका लहान मुलाच्या मनातील पडलेली जखम ती आयुष्यभर भरून निघत नाही. जो माणूस तुमच्यावर प्रेम करतो त्याने तुमच्या मुलालाही प्रेम दिलं पाहिजे. कारण खरं प्रेम कधीच निवड करत नाही, ते आईलाही स्वीकारतं आणि तिच्या मुलालाही. आणि जर एखाद्या नात्यासाठी तुम्हाला तुमचं मूल मागे सोडावं लागत असेल तर त्या नात्यापेक्षा तुमचं मूल लाख पटीने जास्त मौल्यवान आहे. कारण आई आणि मूल हे कधीच वेगळे नसते.